सोप्या पद्धतीने झणझणीत मिसळ बनवण्यासाठी सर्वात अगोदर मटकी उकडून घ्यायची। त्यानंतर चॉपरच्या साहाय्याने कांदा टोमॅटो बारीक करायचा। इथं कांद्याऐवजी तुम्ही खोबऱ्याचंही वाटण वापरू शकता। नंतर कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून त्यामध्ये लसूण अद्रक हिरवी मिरचीचा ठेचा मस्त परतून घ्यायचा। नंतर त्यात कांदा परतवून घ्यायचा आणि मग कोरडे मसाले ॲड करायचे। त्यामध्ये मिसळ मसाला, लाल तिखट, धने जिरे पावडर आणि हळद आणि मीठ टाकून मस्त मसाला परतवून घ्यायचा। मसाला परतल्यानंतर त्यात टोमॅटोची प्युरी ॲड करून मसाला मस्त शिजवून घ्यायचा। मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान परतत राहायचं आणि मग परतल्यानंतर आपल्या मसाल्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं। अशा पद्धतीने आपला मिसळचा रस्सा तयार होईल। तुम्ही बघू शकता माझ्या मिसळच्या रस्स्याला कसा मस्त अशी तर्री आलेली आहे। त्यानंतर यावरती मीठ घालायचं आणि मस्त उकळून घ्यायचं। मग काय गरम गरम पावासोबत आपली मिसळ सर्व करायची। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।